लग्नाच्या अगोदर मम्मीच्या स्वयंपाकात किती तक्रारी करत होतो आणि आज लग्नानंतर हे जेव्हा स्वयंपाक करत आहोत तर कळलं की ह्या साधा वरण भातालाही बनवायला किती एफर्ट्स लागतात। पण हे अनुभव सर्व मुलींच्याच वाटेला काय येतात अजूनपर्यंत मुलांना किंवा स्पेशली भाऊ लोकांना आज आपणही बघतच असन मैत्रिणींनो किती तक्रारी करतात आईच्या स्वयंपाकात आणि एक वेळ आपल्यावर येते की आपण आईच्या हातातला स्वयंपाक इतकं मिस करतो आणि वाट पाहावं लागते की कधी पुन्हा ती चवीची भाजी खायला भेटणार। आज स्वयंपाक करता करता असे किती सारे विचार आले आणि मम्मी जेवणामध्ये किती एफर्ट्स लावत होती आज नक्की कळले। सर्व कामे लवकर आटपून आंघोळ वगैरे केली आणि सायंकाळ होताच आम्ही निघालो पुन्हा डीमार्टमध्ये। सर्वात जास्त तर विधानमुळेच डीमार्टला जायला मिळते मला आणि मला त्याच्याने खूप जास्त हॅपीनेस बी असते। मी वाटच बघते की मला कधी बाहेर निघता येणार। कालच रात्री बजेट सेव्हिंग फ्युचर सेव्हिंग फंड्स ह्या सर्वांचं डिस्कशन करून जबरदस्तीने नवऱ्याला जोडिओमधून 400 रुपयाची चप्पल घेऊन मागितली आणि घरी येऊन 40 गोष्टी सुद्धा ऐकल्या। ॲक्च्युली चूक त्यांची नाही आहे पण माझ्याकडे खूप सारी चप्पल असूनही मला ती चप्पल एका नजरेत आवडली आणि माझा एकच फंडा आहे ऐकायची जणाची आणि करायची मनाची। तर आजचा अनुभव हा असा होता। चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका।